हॅलो. हां हो निघालो आहे ना. हो हो ऑन द वेच आहे. हो हो मी पोचल्यावर फोन करतो. येस. थुंकलास कशाला? हा अरे थुंकलास कशाला? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? नाही माझा आहे. आणि हा रस्ताच नाही, हा महाराष्ट्र माझा आहे. पुन्हा असं करताना दिसलास जीभ काढून हातात देईन. चाल. अरे अरे रस्त्यावर थुंकला म्हणून काय झालं? ही कोण आहे? आई. थुंक तिच्यावर. काय? तिच्यावर थुंक. नाही ना थुंकू शकत स्वतःच्या आईवर? मग माझ्या आईवर थुंकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नमस्कार, मी प्रसाद जोशी. मर्मभेद या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री अय्यंगार यांच्या मुंबई भेटीबद्दल झालेल्या वादंगाबाबत. त्यांनी सावरकरांचा जो अपमान केला त्याबद्दल स्वराज्य पक्ष त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. यावरच आज आपण चर्चा करतोय. निषेधाचे झेंडे, अय्यंगारांचे वांदे. हे माझं शेवटचं सत्र आहे. कम्युनिस्ट नेत्यांचं या घटनेबद्दल काय मत आहे? मला वाटतंय त्यांच्या मनात जे होतं ते त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या घटनेने आपणास व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे. स्वराज्य पक्षाचं याबद्दल काय म्हणणं आहे? आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि म्हणूनच या अय्यंगारला त्यांच्या सभेच्या ठिकाणी निषेधाचे काळे झेंडे दाखवणार म्हणजे दाखवणारच. स्वराज्य पक्ष आपल्या निर्णयावर एकदम ठाम आहे. सत्ताधारी पक्षाची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला हेच म्हणायचं, श्री अय्यंगार हे अशा हेतूने काही म्हणाले नव्हते. त्यांचा हेतू शुद्ध होता. मीडियाने विपर्यास केला त्यांच्या बोलण्याचा आणि 2 महिने उलटून गेलेत या गोष्टीला. लोकही विसरलेत. स्वराज्य पक्ष गडेमोडदेव करून राजकारण करू पाहताय बस. सावरकर गडे मुडदे आहेत का? अरे राजकारण्यांची भाषा आहे ती. त्यांना काय माहिती सावरकर कोण होते, कसे होते. मग ज्यांना काही माहितीच नाहीये त्यांनी बोलावंच कशाला ना सावरकरांबद्दल? तो अतिरेकी म्हणाला, हे गडे मुडदे म्हणताय. अशिक्षित किंवा अर्धशिक्षित म्हणजे खरं तर अशिक्षितच अशा माणसांची राजकारणात भरती झाली की हे असंच व्हायचं. मास्टर इन फिलॉसॉफी आहे तो अय्यंगार. मास्टर इन फिलॉसॉफी. शिक्षणानं माणूस प्रगल्भ होतो असं वाटतं का रे तुला? हे काहीही चालून घ्यायची सवयच मोडायला हवी आपण.
सावरकरांबद्दल बोलतो म्हणजे काय? वरून मराठी माणसाच्या जखमेवरती मीठ चोळायला मुंबईत येतोय. सरकारच कच खाऊ आहे, त्याला काय करणार? अरे सरकार काय करणार असतं ते याची काय गरजच नसती. अरे महाराष्ट्राच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेतोय तो. बाकी काही नाही. अरे समजूतदारपणा म्हणजे काही असतं की नाही? सहिष्णुता, समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा, अरे या सगळ्या बेगडी शब्दांच्या बुरख्यात लपतोय आपण, दुसरं काही नाही. हॅलो, हा बोल प्रल्हाद. चल रे. चल रे. अरे नाही, ते अयंगारचं प्रकरण झालंय ना, हा त्याबद्दलच डिस्कस करत होतो. भाई डोकं जाम तापलंय. देशभक्तीचं गाणं लाव ना. क्या? अरे देशभक्तीपर गीत आहेत का? भक्ति गीत? अरे 15 अगस्त का सीडी है क्या? पेन ड्राइव है साहब, निकाल दिया वो गाना. अभी नया गाना डाला है, वो गाना हम 26 जनवरी को डाल के लेगा. कोण लागून गेलाय सावरकरांना अतिरेकी म्हणणारा? जोड्याने मारला पाहिजेच. अरे सोमवारी मुंबईत येतील ना, तेव्हा त्यांना चपलीने झोडूया. जोड्यानं म्हणजे चपलेनं. मला असं वाटतं त्याचं तोंड काळं करायचं, काळं फासून. मी तर म्हणतो गाडवावरून ढिंड काढली पाहिजे त्या नालाकाची. हो हो, म्हणजे कसं दिसेल ना, तोंडाला काळा फासलेलं, गाढवावर बसल्या आणि अख्ख्या मुंबई दिंड निघाली आहे. असले लेचे पेचे उपाय तुम्हीच करा. आपण सरळ गोळ्या छाडणार त्याला. काय अभिसाहेब, हम्म. तुम्ही म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया या गोष्टीवर? नाही, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं करणार कोण? कोण मारायला करतंय? आपलं आपण म्हणायचं. हो म्हटलं, पण कृतीचं काय? अरे कृतीचं काय म्हणजे? आम्ही हे सारं आपण कसं करणार ना? का? अरे हे आपलं काम नाहीये. मग कोणाचं आहे? पॉलिटिशियन्सचं. हो. अरे महाराष्ट्राच्या खासदारांनी, आमदारांनी याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. आणि आपण काय करायचं? तुझ्या मते आपण काय करायचं? प्रतिक्रिया द्यायची. ती कशी? त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून. काय? वेळा झालायस? नाही, शुद्धीवर आलोय. येस, चपलांचा हार. मी घालणार त्याच्या गळ्यात चपलांचा हार. हां, हॅलो. आज संध्याकाळी सगळ्यांना बोलव. अर्जंट मीटिंग आहे. बाय. एक नवीन कार्यक्रम घ्यायचं ठरलंय. कोणाचं ठरलंय? माझं ठरलंय, आणि आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचाच आहे. अरे पण माझ्या मते आपल्या पूर्ण वर्षाचे कार्यक्रम ठरलेले आहेत, त्यामुळे नवीन काही यंदा शक्य नाही. कार्यक्रम इन्स्टंट आहे बॉस. काय? 2 महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्री अयंगार यांनी सावरकरांचा अपमान केला होता, आणि आपण सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या होत्या. येस, आपल्या फेसबुक अपडेट्सना सर्वात जास्त लाईक्स आल्या होत्या तेव्हा. तो मुंबईत येतोय. येस, वी हॅव टू ॲक्टिवेट. ओके. अमोल, शहरांमध्ये 20 तरी मोठे बॅनर्स लागायला हवेत. ओके. आणि स्मिता, तो येईपर्यंत रोज फेसबुक अपडेट व्हायला हवं. रोज नवीन बॅनर. येस, या विषयावर जास्तीत जास्त लाईक्स मिळायला हवेत आपल्याला. आपण हा कार्यक्रम करतो. हे सगळं करायचंच, पण जेव्हा तो मुंबईत येईल तेव्हा त्याला चपलांचा हार घालायचा. हो. अरे वेडा झालास का तू? बरं, हे करणार कोण? मी. तू? अरे हे बघ, मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझं ठरलंय. यू जस्ट टेल मी, तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही? सॉरी, मला वाटतं की हे कृत्य करण्या इतपत आपण मोठे नाही आहोत. देन ग्रो अप गाईज. फेसबुक आणि होर्डिंगच्या पलीकडे जाऊन सुद्धा काहीतरी करायला हवं. एनिवेज, टुडे आय एम गोइंग टू अपडेट माय स्टेटस. अभि? अरे अभि, अरे असं काय वागतोयस तू? का रे, वेळ लागलाय का तुला? सावरकर हा विषय चर्चा करण्यापुरतं ठीक आहे ना, पण हे काय भलतंच? आधी हे खूल डोक्यातनं काढून टाक. कसं?
कसं म्हणजे? नाही म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही जे भरवलंय ते असं इथे बसून एका क्षणात कसं काढून टाकू बाबा? अभिमान, तू प्रगल्भ झालायस, मॅच्युअर झालायस, आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पण तू जे काही करायचं म्हणतोयस ना, ते प्रॅक्टिकली कठीण आहे, जवळपास अशक्य आहे. केवळ शक्यतेच्या पातळ्यांवरच्याच गोष्टी करायच्या का आपण? अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा हे फक्त कवितेपुरतच. तुझा प्रॉब्लेम तुला माहिती का काय आहे? तू सदैव इतिहासात रमतोस, इतिहासात. आमचा इतिहासच इतका रमणीय आहे. पण सावरकरांचा अपमान झालाय हा इतिहास नाहीये. अरे पण माझा प्रश्न असा आहे की तूच का? कारण कुणीतरी हे करायला हवं म्हणून. अरे अभि, तुझं लग्न व्हायचंय रे अजून. सावरकरांनी नव्हते केले असे विचार. त्यांचं लग्न झालं होतं, तेवढं तरी कर तू. तुझं एकदा लग्न झालं ना की तू आणि तुझी बायको दोघांनी मिळून वाटेल तो धिंगाणा घाला. काय हो? प्रॅक्टिकली त्या मंत्र्याला चपलांचा हार घालून प्रश्न मिटेल असं मला अजिबात वाटत नाही. इनफॅक्ट या गोष्टीचे दूरगामी परिणाम तुला भोगावे लागतील. तुला अटक होईल, तुला तुझी असलेली नोकरी गमवावी लागेल, तुझं लग्न ठरण्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि तुला नवी नोकरी मिळणारही नाही. तेव्हा काय करणार आहेस तू? बाबा, मी परिणामांचा नाही प्रतिक्रियेचा विचार करतोय आणि माझी प्रतिक्रिया ठरलीये. आजोबा, मला स्टेटस अपडेट करायचंय आणि आज मी एक नवीन ब्लॉग लिहितोय. आय एम इगर टू रीड. लिंक पोस्ट करतो. ओके.